नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या एका खास प्रवासाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे 1950 साली आपलं संविधान लागू झालं, तिथपासून ते आजपर्यंत ह्या प्रवासात काय काय घडलं. चला, यातले काही महत्त्वाचे टप्पे बघूया. बरं, ह्या प्रवासाची सुरुवात झाली एका मोठ्या वचनाने. ते वचन काय होतं? तर भारताला एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य म्हणून उभं करणं. हेच आपल्या संविधान निर्मात्यांचं मूळ स्वप्न होतं, मूळ उद्दिष्ट होतं. पण प्रश्न हा आहे की गेल्या 75 पेक्षा जास्त वर्षांमध्ये हे वचन कितपत पूर्ण झालंय? संविधानाने जो मार्ग दाखवला, त्यावरून आपली वाटचाल नेमकी कशी झालीय? चला, आज ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? तर आपण सुरुवात करूया संविधानाच्या वाटचालीने. मग बघूया की आपली लोकशाही कशी प्रगल्भ झाली. त्यानंतर सामाजिक न्याय आणि समानतेसाठी काय प्रयत्न झाले हे समजून घेऊ. आणि हो, या सगळ्यामध्ये न्यायालयाची भूमिका किती महत्वाची होती यावरही आपण नजर टाकू. आणि शेवटी आपलं संविधान एक जिवंत दस्तऐवज का आहे हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि खूप महत्वाच्या मुद्द्यापासून, लोकशाहीची प्रगल्भता. म्हणजे आपली लोकशाही फक्त कागदावरची एक रचना न राहता ती लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग कशी बनली हे आपण पाहूया. आपल्या लोकशाहीच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते म्हणजे नियमितपणे होणाऱ्या मोकळ्या आणि निष्पक्षपाती निवडणुका. याच निवडणुकांमुळे आपल्या मतदारांमध्ये एक राजकीय समज निर्माण झाली, जी काळानुसार अधिक पक्की होत गेली. सुरुवातीला म्हणजे जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा मतदानाचं वय होतं 21 वर्ष. पण नंतर एका मोठ्या घटनादुरुस्तीने हे वय कमी केलं गेलं आणि ते आणलं गेलं 18 वर्षांवर. आणि या एका बदलाचा परिणाम काय झाला तर देशातल्या तरुण पिढीला राजकारणात थेट आवाज मिळाला. यामुळे फक्त मतदारांचीच संख्याच नाही वाढली, तर आपली लोकशाही खऱ्या अर्थाने जगातली सर्वात मोठी लोकशाही बनली. म्हणजे बघा, हा बदल फक्त आकड्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो आपल्या लोकशाहीच्या गुणवत्तेत झालेला एक मोठा बदल होता. आता लोकशाहीचा खरा अर्थ काय तर सत्तेचं विकेंद्रीकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर सत्ता फक्त केंद्रात किंवा राज्यात न ठेवता ती थेट गाव पातळीपर्यंत म्हणजे स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि हेच काम केलं आपल्या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना खरे अधिकार मिळाले. आणि याचा परिणाम काय झाला तर शासनाच्या कारभारात एक खूप मोठा बदल घडून आला. 2005 साली जो माहितीचा अधिकार कायदा आला म्हणजे आपला RTI, त्यामुळे सरकारी कामात खूप पारदर्शकता आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे नागरिकांचं सरकारसोबतचं नातं बदललं. ते आता फक्त लाभार्थी राहिले नाहीत, तर ते हक्कदार बनले. खरंच नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे खूप मोठं पाऊल होतं. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे सामाजिक न्याय आणि समानता. एक असा समाज घडवण्यासाठी जिथे सगळे समान असतील, यासाठी संविधानाने आपल्याला कोणती हत्यारं दिली आहेत ते आता पाहूया. तर मग हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचलली. जसं की अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं. मग समाजातल्या दुर्बळ घटकांवर अन्याय होऊ नये म्हणून अत्याचार प्रतिबंधक कायदा आणला गेला. इतकंच नाही तर धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संविधानात खास तरतुदी आहेत. आणि हो, महिला सक्षमीकरणासाठी तर कायद्यांची एक मोठी मालिकाच आहे. खास करून महिला सक्षमीकरणाबद्दल बोलायचं झालं तर कायद्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. आधी जिथे हक्क मर्यादित होते तिथे आता महत्त्वाचं संरक्षण मिळालं आहे. उदाहरणार्थ, वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत समान वाटा मिळण्याचा हक्क, हुंडाविरोधी कायदा, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण. या सगळ्या कायद्यांमुळे महिलांना स्वतःचा विकास करण्यासाठी एक सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळालं. आता जरा आकडेवारी पाहूया. लोकसभेत महिलांचं प्रतिनिधित्व कसं बदलत गेलं यावर एक नजर टाकू. हा तक्ता बघा. 1951-52 पासून ते 2014 पर्यंतचा प्रवास यात दिसतोय. सुरुवातीला म्हणजे 1951-52 मध्ये हे प्रमाण फक्त 4.5% होतं. खूपच कमी नाही का? आणि हा बदल या बार चार्टमध्ये तर आणखी स्पष्ट दिसतोय. 1977 साली तर महिला खासदारांचं प्रमाण फक्त 3.5% आलं होतं. पण तिथून 2014 पर्यंत ते वाढून 12% वर गेलं.
ही वाढ नक्कीच एक चांगली गोष्ट आहे, पण समान प्रतिनिधित्वाचं ध्येय गाठण्यासाठी अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हेही तितकंच खरं आहे. चला, आता आपल्या पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, न्यायालयाची संरक्षक भूमिका. आपलं संविधान सुरक्षित राहावं, त्याची मूळ तत्त्वं टिकून राहावीत, यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेने म्हणजे कोर्टाने काय भूमिका बजावली आहे हे समजून घेऊ. आपलं संविधान हे काही दगडावरची रेष नाहीये. ते एक जिवंत दस्तऐवज आहे असं म्हटलं जातं. आणि याचा अर्थ काय? तर ते काळानुसार, परिस्थितीनुसार बदलू शकतं, स्वतःला विकसित करू शकतं. ते प्रवाही आहे. आता बघा, आपल्या संसदेला संविधानात बदल करण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण तो अमर्याद नाही. आणि हीच मर्यादा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेच्या सिद्धांताद्वारे स्पष्ट केली. हा सिद्धांत काय सांगतो? तर संसद घटनादुरुस्ती करू शकते, पण संविधानाचा जो मूळ आत्मा आहे, जो त्याचा मूळ ढाचा आहे, त्याला धक्का लावू शकत नाही. मग प्रश्न येतो की या मूलभूत संरचनेत नेमकं काय काय येतं? तर आपल्या देशाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, आपली संघराज्यात्मक रचना, देशाचं सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि सगळ्यात महत्त्वाचं संविधानाची सर्वोच्चता, या अशा गोष्टी आहेत ज्यांना कोणीही बदलू शकत नाही. तर आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या समारोपाकडे आलो आहोत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं संविधान खरंच एक जिवंत दस्तऐवज आहे आणि त्याचा प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे. ह्या 75 वर्षांच्या प्रवासाने एक गोष्ट नक्की केली आहे, ती म्हणजे भारतात लोकशाहीसाठी आवश्यक असलेलं जनमानस तयार केलंय. एक भक्कम पाया रचला गेलाय. हो, आव्हानं आजही आहेत आणि नवीन आव्हानं पुढेही येत राहतील. पण एक नक्की, की लोकशाहीची मुळं आता आपल्या देशात खूप खोलवर रुजली आहेत. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो की एक जिवंत दस्तऐवज म्हणून भारतीय संविधानाच्या या प्रवासाचा पुढचा अध्याय काय असेल? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा आहे.